नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, ज्या बिझनेसमध्ये ग्रोथ असते तिथेच पैसा बनवण्याची अपॉर्च्युनिटी क्रिएट होत असते. आणि मित्रांनो, जो फ्युचर ओरिएंटेड बिझनेस असतो तिथे खूप जास्त पैसा बनवण्याची अपॉर्च्युनिटी असते. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसवर एक जबरदस्त अपडेट आली आहे. त्याच अपडेटबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. इंडिया ॲडेड 23 गिगावॅट रिन्युएबल कॅपॅसिटी इन एप्रिल टू ऑगस्ट फायनान्शियल इयर 2026. प्रल्हाद जोशी. तर मित्रांनो, हे जे प्रल्हाद जोशी आहे हे इंडियाचे न्यू अँड रिन्युएबल एनर्जी मिनिस्टर आहे. आणि मित्रांनो, यांनी सांगितले आहे की इंडियाने जेव्हापासून फायनान्शियल इयर 2026 सुरू झाला आहे, म्हणजे एप्रिल 2025 पासून ते ऑगस्ट 2025 म्हणजे या 5 महिन्यामध्ये 23 गिगावॅटची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी ॲड केली आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही वाचू शकता न्यू अँड रिन्युएबल एनर्जी मिनिस्टर प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे की फायनान्शियल इयर 2026च्या पहिल्या 5 महिन्यामध्ये रिन्युएबल इलेक्ट्रिसिटी कॅपॅसिटी इंडियाने ॲड केली आहे 23 गिगावॅटची. आणि मित्रांनो, कंपनी या कॅपॅसिटीला डबल करण्याच्या ट्रॅकवर आहे याच फायनान्शियल इयरमध्ये नेक्स्ट 7 मंथमध्ये. आणि मित्रांनो, प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की कंट्रीची म्हणजे इंडियाची इन्स्टॉल नॉन फॉसाईल फ्यूल कॅपॅसिटी पोहोचली आहे 252 गिगावॅटपर्यंत. आणि मित्रांनो, इंडियाचा टार्गेट आहे या कॅपॅसिटीला 2030 पर्यंत 500 गिगावॅट करण्याचा. म्हणजे मित्रांनो, येणाऱ्या 5 वर्षामध्ये या कॅपॅसिटीला डबल करण्याचा इंडियन गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता इंडियाची रिन्युएबल कॅपॅसिटी करंटली झाली आहे 252 गिगावॅटची, जे 2014 मध्ये होती फक्त 81 गिगावॅटची. म्हणजे मित्रांनो, मागल्या 10 वर्षामध्ये इंडियाची रिन्युएबल कॅपॅसिटी 210%ने ग्रो झाली आहे, म्हणजे तिप्पट झाली आहे. तसेच मित्रांनो, सोलार कॅपॅसिटी जबरदस्तपणे वाढली आहे, जी 2014 मध्ये होती 2.82 गिगावॅट, ती करंटली झाली आहे 124 गिगावॅट. तसेच वाइंड कॅपॅसिटी वाढून झाली आहे 52.7 गिगावॅट, जी 2014 मध्ये होती फक्त 21 गिगावॅट. तसेच मित्रांनो, सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 100 गिगावॅटपर्यंत. आणि मित्रांनो, PV सेल कॅपॅसिटी ट्रिपल होऊन झाली आहे 27 गिगावॅट. आणि मित्रांनो, हे स्वतः प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे. आणि मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की 2014 ते 2025 या पिरियडमध्ये रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी जबरदस्तपणे वाढली आहे. आणि मित्रांनो, येणाऱ्या अजून 5 वर्षामध्ये ही कॅपॅसिटी डबल करण्याचा इंडियन गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो, करंटली इंडियाची रिन्युएबल कॅपॅसिटी आहे 252 गिगावॅट. म्हणजे मित्रांनो, रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये अजून जबरदस्तपणे आपल्याला स्कोप दिसत आहे, कारण या बिझनेसमध्ये ग्रोथ आहे. आणि मित्रांनो, चला आता आपण बघूया या अपडेटमुळे म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. मित्रांनो, या अपडेटमुळे आपण सुझलोन एनर्जी लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.75%.
FIST होल्डिंग आहे 23.02%, DIST होल्डिंग आहे 10.17% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 55.07%. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार सुझलॉन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.74% आणि मित्रांनो सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या प्रमोटर्सनी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही, म्हणूनच येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. तसेच मित्रांनो या अपडेटमुळे आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FIST होल्डिंग आहे 10.05%, DIST होल्डिंग आहे 15.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.82%. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो या अपडेटमुळे आपण अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.91%, FIST होल्डिंग आहे 11.58%, DIST होल्डिंग आहे 2.86% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.64%. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.91% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो या अपडेटमुळे आपण JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनी JSW एनर्जी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.26%, FIST होल्डिंग आहे 12.36%, DIST होल्डिंग आहे 11.43% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.79%. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार JSW एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.27% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 11.26%. तसेच मित्रांनो या अपडेटमुळे आपण KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 48.67%, FIST होल्डिंग आहे 8.26%, DIST होल्डिंग आहे 0.81% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 42.26%. आणि मित्रांनो KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे अवेलेबल डेटानुसार 48.67% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 45.49%. तसेच मित्रांनो या अपडेटमुळे आपण IREDA म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76%, FIST होल्डिंग आहे 2.04%, DIST होल्डिंग आहे 2.95% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.24%. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार IREDAमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की स्वतः न्यू अँड रिन्युएबल एनर्जी मिनिस्टर प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की 2014 ते 2025च्या कालावधीमध्ये इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 3 पटने वाढून 252 गिगावॅट झाली आहे. आणि मित्रांनो ही जी 252 गिगावॅटची कॅपॅसिटी आहे करंटली रिन्युएबल एनर्जीची याला 500 गिगावॅट 2030 पर्यंत करण्याचा इंडियन गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे. म्हणजे मित्रांनो या
बिझनेसमध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये जबरदस्त ग्रोथ आपल्याला पाहायला मिळू शकते. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.